या वारकरी संतांच्या बसा, सगळे खाली बसून घ्या. आज आपल्या भव्य आणि दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाच्या या सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील थोर विभूती रामायणाचार्य आणि भागवताचार्य असे असणारे ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण नवनाथ महाराज फुटाणे महाराजांनी परमार्थ काय असतो, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे. परमार्थाने माणूस स्वच्छ सरळ निर्मळ वृत्तीचा बनला पाहिजे. अशा पद्धतीचा खूप मोलाचा विचार त्यांनी आज दिला. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजधे योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. या अभंगावर खूप उत्कृष्ट असं चिंतन मांडलेलं आहे. त्यांना हेच सांगायचं होतं, देव म्हणजेच आनंद. देवाचं दुसरं नाव आहे बांधवांनो, माता माऊल्यांनो, देव म्हणजे आनंद. आनंद हा देवाला सोडून नाही आहे. आणि म्हणून प्रपंच हा जगण्यासाठी असतो आणि परमार्थ हा जागा होण्यासाठी असतो. जागा होऊन आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद प्राप्त झाला पाहिजे. आणि यासाठी हे कथा आणि कीर्तन हे महाराज मंडळी करतायत. महाराज खूप उत्कृष्ट तुम्ही चिंतन मांडलं. तुमचं तरी आम्ही काय वर्णन करावं. नवनाथ महाराज फुटाणे हे माझे पाहुणे आहेत. आमच्या सुनाचे चुलतेत. यांचा संपूर्ण घराणा वडलोपार्जित आजोबा पंजोबापासून परमार्थिक आहे. आणि महाराजांना तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं, वृंदावन ऋषिकेश हरिद्वार सर्वत्र फिरले. ते अभ्यास तर केला, पण विशेष त्यांच्यावर हनुमंतरायाची कृपा आहे. तर ते कोणाला सांगत नाहीत, पण मला एकदा बोलता बोलता म्हणले, बापू मी एकदा एक जुनं मारुतीरायाचं मंदिर होतं म्हणले, तिथं दुपारी झोपलेलं असताना मला उठवलं म्हणले मारुतीरायाने. आणि असा साक्षात्कार सहसा कुणालाही होत नाही. आपलं अंतःकरण ज्यावेळी स्वच्छ सरळ निर्मळ होतं त्यावेळी संत कृपा होत असते. आणि म्हणून नांदेड भागामध्ये त्यांच्या सतत कथा चालू असतात. आणि भविष्यामध्ये आपल्या या पाटोदा शहरामध्ये सुद्धा श्री क्षेत्र विठ्ठलगड या ठिकाणी आपण त्यांचं रामकथा घेऊया एकदा. आणि दुसऱ्या कथाकारासारखं त्यांचा कुठलाच कार्यक्रम ठरवून नसतो. जे माणसं कथा घ्यायला येतात त्यांना ते स्पष्ट सांगतात की बाबा हे कलाकार कलावंत तुम्ही सांभाळा, तुम्हाला मला काय द्यायचं आहे खर्च अर्थ ते द्या. घरची परिस्थिती खूप चांगली आहे त्यांची. तुम्हाला बाकीचं सांगितलं तर गेल्या वर्षी त्यांना अद्रक 22 लाखाची झाली. त्यांना काय घ्यायची गरज नाही, मागे पुढे उभा राहे सांभाळित. हो असो, मला त्यांचं व्यवहारातलं सांगत बसायचं नाही आहे, पण निष्ठेचा परमार्थ आहे त्यांचा, निष्ठानिष्ठी नाही. आणि म्हणून सुरुवातीला माझ्याबद्दल तर त्यांना खूप प्रेम आहे. आणि खूप या ठिकाणी माझ्याबद्दल बोलले, आमच्या घराण्याबद्दल बोलले. महाराज
माझ्या सर्व भाविक भक्तांच्या वतीने आजची जी मंडळी ना, आज इथं तुम्हाला गर्दी कमी दिसेल पण सगळे दर्दीत. हो, हे महाराजाच्या सामथीची माणसं आहेत माझ्या पुढे बसलेली आहे. याच्यात बरेचसे महाराज आहेत. आज तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी प्रणाम करतो. या माझ्या माता मावल्या सुद्धा मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत. फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. आज पहिल्या दिवशी उत्कृष्ट असा तुमचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. ज्ञानामृत तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. नक्कीच ही मंडळी या माझ्या माता भगिनी अंतर्मुख होतील आणि संसारात राहून परमार्थ निष्ठेने करतील आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. भाविक भक्तांच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी आज महाराजासोबत आलेत आमचे ख्यातनाम गायनाचार्य आणि महाराज कीर्तनकार माधव महाराज जाधव आहेत. आळंदीला सध्या ते, पण महाराजांचे त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांचे चुलते आमच्यावर खूप प्रेम करणारं व्यक्तिमत्व इकडे बसलेले आहेत, प्रभाकर जाधव महाराज. त्याचबरोबर महाराजांचे थोरले बंधू आमचे व्याही राजेशदादा फुटाणे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो, तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. बांधवांनो, मी एक सूचना तुम्हाला देतोय. बरोबर 7 वाजता येत जा, उशीर करायचा नाही, कारण सगळा लाभ झाला पाहिजे. आणि काय नाही तरी आता उन्हाळ्याची काय कामं येतं, आणि जरी कामं असली तर 8 दिवस बाजूला ठेवा. हो, लवकर आलं पाहिजे. आपण काय नुसता हे केर कचरा गोळा करायसाठी आपला जन्म झाला नाही. आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे, सुटलो पाहिजेत आपण या दुःखातून, जन्म मरणातून. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला ही सूचना देतो की बरोबर 7 वाजता येत जा. जास्त उशीर केला तर तुमच्या पदरात काही नाही, फक्त पोटाची तृप्ती होईल, मनाची तृप्ती नाही व्हायची. आणि माझा खटाटोप आहे, आपण कुणीच उपाशी राहणारी माणसं नाहीत, सगळी समृद्ध माणसं आहेत, पोटभर चांगलं खाणारी माणसं आहेत.